आष्टी तालुक्यातल्या मांडवा परिसरातल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहोत. पुरानंतरचं काय वास्तव आहे, आपण कांद्याच्या शेतामध्ये आल्यानंतर त्यांच्याशी बोलूया. आता ती कांदा उपटून फेकून देण्याची परिस्थिती निर्माण झाली. काय सांगाल, किती दिवस पाऊस होता आणि काय नुकसान झालं? आठ दिवसापासून पाऊसच उघडत नाही. सगळ्या कांदे आता उपटूनच टाकावं लागेल. ते त्याचं सगळं आता नुकसान झाली. किती एकर होतं? 1.5 एकर आहे. किती खर्च आला होता यात? त्याला 40,000 रुपये खर्च आलाय. तुम्ही काय सांगाल, किती खर्च आलता आणि कशामुळे आता फेकून देत? ही आता खराब झाल्यामुळे आम्हाला फेकून द्यायला लागणार आहे. बांधावर ओपटून फेकून दिलाय काही. आणि आता साधारणतः किती खर्च आला होता याला? 40,000 ते 50,000 पर्यंत खर्च आला आतापर्यंत. व्यापासून ते लावण्यापर्यंत. आता कांदा पण चांगला उगून आला होता ना. हो, कांदा पण चांगला होता. मागल्या 8 दिवसात खूप कांदा चांगला होता. आता पूर्ण सडलेला आहे. बघितलं का आपण, अशा पद्धतीने कांद्याची अवस्था झाली. आता काही दिवसामध्ये खराब होणार आहे, पूर्ण सडायला लागलेला आहे. सडायला लागलाय. आणि अजून 2-3 दिवसामध्ये हे 2-3 पूर्ण दिवसाचं पार्सल होतं. निकाम होईल. त्याच्यामुळे हा कांदा उपटून आता बांधावर फेकून देण्याची प्रक्रिया सुरू झाली. म्हणजे मोठ्या कष्टातून त्यांनी कांदा आला होता. आपण बघू शकतो की सगळ्या कांद्याच्या परिसरातलं हे शेत आहे आणि चांगला कांदा उगवला होता. हातातोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीच्या पावसाने ज्यांचं स्वप्न उद्ध्वस्त केले आणि लाखो रुपये ह्याच्यामध्ये जे मिळणार होते ते आता मिळणार नाही. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड.